नाही सापडणार तुला पाखरू. चल चल खाली ये. हाय बोलव ग. अयो अयो कसलं फास्ट आलंय. मेंबर झापट टाकणार आहे त्याला. मला असं वाटाय ओ को को कसं हाणते हो. पाऊंडर केलो की दिसते. मेव दाखव ग. हो बाप्पा गेलाय मेवचा आमच्या. आता पुन्हा तशी लागलाय. आज मकर संक्रांती आहे तरी इथं एवढं म्हणजे असं झालंय की 10 वर्ष झालं 100 वर्ष झालं दुष्काळ आहे. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू अनंतर ब्लॉग. आणि आता पुन्हा आता उठलोय. आताचा टाइम झालाय जवळपास 8:45 वाजत आल्या. तर आणि आता आम्ही पाणी मारणार आहे. बॅलर खाली करणार आहे. पहिल्यांदा बॅलर फुल भरलाय. बॅलर खाली पाडणार आहे. अख्खा मी ओतून देणार. ते ओतून दाखवतो आणि आधी त्याच्या अगोदर आईपाशी जाऊ. मेव काय करते बघू आपण. तर चला आईपाशी जाऊ. आता आपण आणि आईचं मेवचं काय चाललंय. सकाळ सकाळ नाश्ता करायचा चाललाय. सगळ्यांच्या आधी उठून आधी मेवचा नाश्ता असतो आमच्या. तुला काय देऊ मी. आधी कोणाचं नाही पण आमच्या मेवचा नाश्ता असतो. मेव इकडे आहे ग. मेव इकडे चल चल. हां लगेच येणार. तिला गोंजरावं लागत असं आमच्या मेवला. लगेच डोर 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 घोरायचं. तर बघा कसं काय चाललंय. चला आता मेव आपण बॅलर ओतून द्यायला जाऊ. चल. बॅलर दिसतोय हो आपल्याला आता मोकळा करायचा आहे. चला मोकळा करूया बॅलरला. एवढं पाणी भरलं याच्यामध्ये फुलंय. देतो आता ओतून. बॅलर एका हाताने टाकू. आला आला आला. थोडा राहिलाय. काय सीन आलाय. बॅलर धुवायचा आहे आपल्याला. गोधड्या धुवायच्यात म्हणून बॅलर धुवायचा आहे. अजून बॅलरचा व्ह्यू. लाइटिंग 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 लाईट लाईट लाईट. हे दिसतंय शेवाळी. आपल्याला धुवायचे आणि ह्याच्यात पाणी ओतून गोधड्या धुवायच्या. त्यामुळे बॅलर आपल्याला धुवायचा आहे. लाइटिंग बघा कसं दिसते बाहेरून. बॅलरची लाइटिंग आतमधून निळी. चला बॅलर धु. लास्टचा रिझल्ट बघू कसं दिसतोय बॅलर. खाली यायचं तुला. स्लॅपवर गोधड्या धुवायच्यात पण मेव पण हजर आहे. चल. होय इथून उडी टाकून तिकडं गेली या. किती बदक इथं उकरा येतात. आली ना उकरायला इथं. आता मी बादली घेऊन वर चाललो स्लॅपवर. मेव चल 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 वर चल. वर चल 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 चल. हा हा आणि इकडं चल चल वर चल. ती गोधडी जी आहे ती आता मला वर न्यायची. वर सगळ्या गोधड्या धुवून आम्ही आता वर हातरणार आहे. तर स्लॅब बघायचं थोड्या वेळाने कसलं रंगीबिरंगी दिसतंय. ती स्लॅब गोधड्या धुवून झाल्याच्या नंतर सगळं हातारल्याच्या नंतर मी दाखवतो की स्लॅब कसं दिसतंय. तू काय काम करू लागणार आहे. आई तुला राखाण आली मेव. लगेच लगेच इथं शिफ्टी हलवायची तर बघ कशी चालली या. एवढी धुणं काढल्यात रे बाबा. एवढं धुणार रे. आई कवर कवर धुशीन बरं एवढं धुणं. चल सांगा एवढा टास्क किती मिनिटात तू धुणं धुशीन एवढी. एका तासात एवढी धुणं धुणार. तिकडे मी बॅलर धुतलाय ते बघ. स्वच्छ स्वच्छ सुंदर. हे पाणी फुल भरलाय. एवढा बॅलर इतकं स्वच्छ धुतला मी बघ. तिथं आता मॅवची ना मॅक्सची भांडणं होणार आहेत असं मला वाटायला लागलंय. हो आई मॅक्स आलाय. मॅव मॅवची मॅक्सची जानी दुश्मनी या. मॅव काय करू नको त्याला. काय आई मॅक्सला बरोबर तू बोलो बरं. मॅव झापट टाकणार आहे त्याला. मला असं वाटाय ओ को को कसं हाणते हो. मॅक्स इकडे चल चल. मॅक्स इकडे काय मॅवडे हानती काय ग त्याला. आता आपण गोधड्या धुतल्यात त्याच्यामुळं पाणी असं पडत आहे नाही. तर तुम्हाला दाखवतो आणि वर जाऊन दाखवतो की गोधड्या टाकल्यामुळे स्लॅब कसं दिसत आहे. आता ते पाणी असं दिसत आहे पडल्यावर. इथं पडला पार खड्डा. इथं पत्रा येणार येतं त्यामुळं काही टेन्शन नाही. पण आता वर जाऊन दाखवतो. तोपर्यंत इथं लय खड्डा पडणार. वर जाऊन दाखवतो की आता गोधड्या कशा दिसतात स्लॅबवर. स्लॅब आता रगा गोधड्या टाकल्याच्या नंतर असं काय दिसतंय. इथं बघितलं की ही ब्लँकेट कसलं दिसतंय मस्त.
बसलंय पाखरू आणि या पाखराला पकडाय कोणतरी शिकारी गेलाय. आता शिकारी दाखवतो कुठे शिकारी. तेव्हा राहिला आमचा शिकारी. पाखराला पकडाय गेलाय. पाखरू शेंड्यावर बसलो म्हणून नाटकं चालल्यात थोडीशी की मी तुला पकडाय नव्हते आले. म्याव इकडे चल, खाली नाही सापडणार. चल 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 म्याव, चल 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 खाली येते का उतराय. नाही सापडणार तुला पाखरू. चल चल खाली आय बोलव ग. अयो कसलं फास्ट आलंय. अयो पाखरू पकडाय गेली ती. गाईस आता माझी झाली आंघोळ आणि आईने मला बाथरूम धुवायला लावलंय. तर आता मी काय केलंय माहितीये का, शॅम्पूच्या 2 पुड्या ह्याच्यात मिक्स केल्या. एक क्लिनिक प्लस आणि एक डव. आणि मी इकडे सगळीकडे असं बदललेलं आहे पाणी. फेस बघा किती आला ह्याच्यामध्ये. आणि आता मी ह्यानी बाथरूम अख्खं धुवून घेणार आहे, असं घासून घेणार आहे. आईला तेवढंच मदत होईल बिचारीला. आता बाथरूम आता असं दिसतंय सध्या. असं तिथं किती खराब झालंय. आता धुवून झाल्याच्या नंतर दाखवतो की बाथरूम कसं दिसतंय. धुवायच्या अगोदर बाथरूम कसं दिसत होतं आणि धुतल्याच्या नंतर बाथरूम कसं दिसतंय आता दाखवतो. मी ह्या कोपऱ्यात येतो आणि ही बाथरूम आता असं दिसतंय. आता जेवण तयार झालंय. रात्रीचा भात परतलाय आणि काय आहे तिथं आणि वांग्याचं भरीत आहे. म्हणती रात्रीचा भात नको दाखव आणि ह्याला पाहिजे सुकट बोंबील अंडी. त्यामुळे वरडायचं चाललंय आहे पैसे. आम्ही सकाळ जर नको तड्यात होतोय. आणि आता ही आईने काय आणलंय, बादली आणली. ह्याच्यात काय टाकलंय का आई. हा काहीतरी क्लीन का काहीतरी टाकलंय आईने. आणि आता म्हणते की आपण अजून 2-3 गोधड्या धुवायला पाहिजे. तर स्लॅबवर अख्खं स्लॅब भरले गोधड्यांनी. तिला गप बसवत नाही. खटपट 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 करते. आता काय करते दाखव आई. ही काहीतरी आणलंय पुसून घ्यायचंय. आता हे सगळं कपाट बिपाट पुसून घ्यायचंय. सकाळ धरणं हिने किती कपडे धुतल्यात ते दाखवतो मी 1 मिनिट. कपडे धुवायच्या अगोदर हे अध्यक्ष आलेत कोणतरी घरी. चल यायचं तुला बाहेर ये चल. काल धरून आईने जवळपास तेवढे कपडे धुतले. तिथे दिसते ते वाळ्या घातल्या. त्या लिंबाला एक बांधले. तर ह्या लिंबाला एक एवढी लिंब, हे एवढी लिंबच म्हणतो इथे. एवढी कपडे इथं धुतल्यात आणि गोठ्यात गोठा डायरेक्ट कपड्यांनी वाळून घालून सजवलाय. इतकी कपडे आईने धुतल्यात तरी अजून म्हणते 2 गोधड्या धुवायच्यात. ह्यो घेतलाय मी गन. आता मध्ये तिथं बसली म्याव. आणि आता ह्यो गन आपल्याला म्यावला लावायचा. बघू आता म्याव गन लावलो कशी दिसते. म्यावडे तुला गन लावला, गन आणलाय पण थांब गन लाव. पाऊंडर केलो कशी दिसते म्याव दाखव ग. हो बाप्पा गेलाय म्यावचा आमच्या. आता गंधन बिंदन शिफ्टी पण लाल केली. हो हो साफसफाई चालली. बरं दिसते माझा. आता वाजली 1 आणि आता आपल्या अभ्यासाचा टाइम झालाय. आता चला आपण अभ्यास करू आता थोडा वेळ. मी आलो इथं स्लॅबवर व्हिडिओ अपलोड करायला. मग धरून मी व्हिडिओ अपलोड करतोय. प्रत्येक 1 मिनिटाला 1% होतोय. मी तुम्हाला दाखवतो. आता व्हिडिओ झालाय जवळपास 76% झालाय. तानाचं बसलो आहे. तर कॉपरी तिथं थोडीशी सावली आहे म्हणून आता व्हिडिओ दाखवतो. हे दिसतोय का इथं 76% झालाय. 1 मिनिटाला 1% होतोय. अजून थोड्या वेळाने 1 मिनिटाने 1% होईल. 100% झाल्याच्या नंतर मग मी खाली जाणार व्हिडिओ अपलोड झाल्यावर. तर मी हा व्हिडिओ 6:30ला शेड्यूल करून ठेवणार आहे. झाला 77%. तर गाईज आई मला म्हणली की तू लय जाड झालाय. मी असा दिसतोय आता. लय जाड झालोय. घरचं खाऊन नुसतं खातोय बसतोय. तर आई मला म्हणली जा जरा चलून ये. मी चलाय आलो. आणि इथं आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो 1 एकराचं तळई. इतकं मोठं दिसतंय. इथून आताच्या टायमाला संध्याकाळचा टाईम आहे. 6-6:30 वाजले. तर इथून इतकं म्हणजे इतकं मस्त दिसतंय तळ. इथून म्हणजे सगळीकडनं कड्याने कुसाळाच आहेत. पण मध्ये हे 1 एकराचं तळ आहे. तुम्हाला दाखवतो मी. आता अर्ध आलंय पण कसं दिसतंय काय. कंपाऊंड पण एकदम मस्त आहे. तर हे आहे 1 एकराचं तळ. पाहायला जर गेलं ना इथून हे मोटर आहे. इथं मोटर टाकले. इथून तिथपर आहे पारते. एवढं मोठं हे तळ आहे. आणि हे जे टाकलेलं दिसतंय ना हे जाड जाड त्याच्यावर आणि वळकुट्या त्याच्यामध्ये माती भरून टाकलेली असते. तळवट खाली सरकून आहे म्हणून. हे एवढं मोठं तळ आहे.
चल जातो मी आता रनिंगला आणि तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिकडचा पण सीन काही. मी घरापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर चालत आलो आहे आणि ही जी दिसत आहे माझ्या मागं ही सगळं माळरान आहे. हे सगळं माळरान आहे. इथं तरी हिरवी झाडं दिसत आहेत. अजून मी 1 किलोमीटर लांब गेलो नाही, 1 किलोमीटर तर 1 किलोमीटर गेल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल की मी दुसऱ्या कोणत्या तरी देशात आलो आहे. असलं इथं माळरान आहे आमच्या घरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर. तर अजून मी पुढं जातो आणि तिथं तुम्हाला दाखवतो की पुढं गेल्यावर कसलं माळरान दिसतंय. तिथं कुणीच नाही, एक घर पण नाही ना काय, ना कोण राहतं तिथं, ना काय. तिथं एकदम माळरान, एवढी शांतता की बोलायचं नव्हतं. तिथं फक्त चिमण्यांचा आवाज, पाखरं हरणं हे असतात त्या साईडला. तर तिकडे गेल्याच्या नंतर व्हिडिओ दाखवतो की तिकडे कसलं माळरान आहे. चला, उन्हाळा तशी लागलाय, आज मकर संक्रांती आहे. तरी इथं एवढं म्हणजे असं झालंय की 10 वर्ष झालं, 100 वर्ष झालं दुष्काळ आहे. तर एकदा दाखवतो की कसलं शांत वातावरण आहे इथं, कसलं भयानक वाटतंय. हे बघा, इकडे हे माळरान, ही सगळं हिरवं गावात होतं. आताच्या टायमिंगला हे कसलं झालंय. आताच्या टायमिंगला ही पार वाळून गेलो. इथं जर काळी लावली ना अख्खा माळ पेटन. आणि इथं वर बघायला गेलं तर चिमण्या अशा घुमत्यात, दिसतात का. आता वाजल्यात 6:30 आणि 6:30चा आता माझ्यापासून ते माझ्या पुढचा व्ह्यू असा काय दिसतो. असा व्ह्यू दिसतो आणि त्या लाईटी चमकत्यात. मला तिथं जायचंय, तिथं आमचं घर आहे. तर संध्याकाळचं स्पेशल जेवण आहे बेसनपोळी. आई आपल्याला बनवते बेसनपोळी. आता ही आई बेसनपोळी उलटतीये. आई आत्ताच जेवण झाले, आता मी राहिलो त्यामुळे मी माझ्यासाठी आईने बेसनपोळी केली. बेसनपोळी होस तर आपण खाणार आहे आता बिस्किटचा पुडा. बेसनपोळी तयार. चला तर आजचा व्लॉग इथेच आपण एंड करू. आता मी आलो लॅपटॉप समोर बसायला आणि इथं आपण असं वॉलपेपर ठेवला आहे काय डिपेंडरचा. चला आता मी आणि व्लॉग मी एडिट करतो कॅपकटमध्ये. चला आजचा व्लॉग इथेच एंड करू. टाटा, बाय बाय.